उमेदवार म्हणून संबंध देशभर जाहीर सभा घेत फिरत होते. देशाच्या 125 कोटी जनतेला स्वप्न दाखवत होते. पहिलं स्वप्न होतं मोदीजी स्टेजवर यायचे, माईक समोर बोलायला लागले की समोर बसलेल्या लाखो लोकांकडे बघून मोदी साहेब म्हणायचे, अच्छे दिन. समोर बसलेली लाखो लोक म्हणायचे, आने वाले है. आता जसं तुम्ही अच्छे दिन म्हणलं की हसला, तसं या देशात एखादा व्यक्ती जर दुसऱ्या व्यक्तीला अच्छे दिन म्हणला तर एक समोरचा व्यक्ती हसतो, नाही तर त्याला शिवी देतो. अच्छे दिनच्या नावाने या देशातल्या 125 कोटी जनतेला फसवलं. त्याच वेळेस त्याच सभेमध्ये नरेंद्र भाई मोदी म्हणायचे, मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में 15 लाख जमा कराऊंगा. मी आज विचारायला आलोय, आहे का इथे एखादा खातेदार ज्याच्या खात्यावर 15 लाख आले? 15 पैसे सुद्धा नाही.